महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 60व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आपण बाबासाहेबांचं स्मरण करतोय. राजगृह ते चैत्यभूमी. मी आत्ता आहे दादरच्या हिंदू कॉलनीतल्या राजगृहाच्या ठिकाणी. हे बाबासाहेबांनी त्यावेळी मुंबईत राहायला आल्यानंतर स्टेट बँकेकडनं कर्ज घेऊन हे राजगृह उभारलं होतं आणि याच राजगृहामध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. शेवटच्या श्वासापर्यंत ते इथे मुंबईत असताना राहिले आणि इथूनच चैत्यभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा गेली होती. आणि कित्येक जण लाखोंच्या संख्येने आत्तापर्यंत कधीच एवढी गर्दी झालेली नव्हती. तितकी गर्दी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी झालेली होती. याच ठिकाणापासून आपण बाबासाहेबांना आठवणार आहोत. आत्ता ही वास्तू जी आहे ही वास्तू मुंबईतली राजगृह या नावाने ओळखली जाणारी ही वास्तू आहे आणि याच वास्तूमध्ये बाबासाहेबांनी पूर्ण मुंबईतला सगळा कारभार केला होता. आणि या वास्तूमध्ये आजच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक ठिकाणावरून लोक इथे येतात आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की इथे आता सगळी सजावट केली गेलेली आहे. अनेक जण बाहेरून येत आहेत. इथे तळमजल्यावरती बाबासाहेबांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या, बाबासाहेबांनी ज्या ज्या गोष्टींचं वापर केला, या सगळ्याचं एक संग्रहालय बनवून ठेवण्यात आलेलं आहे. आणि या संग्रहालयाच्या ठिकाणी इथे या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जी सगळी अनुयायी येत आहेत या सगळ्या अनुयायांना इथे सोडलं जातं. आणि दररोज तसं वर्षातले 365 दिवस हे संग्रहालय इथे उघडं असं सकाळी 10 ते 6 या वेळामध्ये. आणि या ठिकाणी सगळ्या वास्तूमध्ये बाबासाहेबांनी वापरलेल्या वस्तूंचं जतन केलं गेलेलं आहे. आणि त्या ह्याच्यातूनच इथे ते दादा आहेत. हे दादा इथलं सगळं केअरटेकर म्हणून काळजी म्हणून काम करतात. बाळासाहेबांशी पण बोलणार आहे. पण मला सांगा की इथे आल्यानंतर लोकांच्या भावना काय असतात? लोकांना इथे बाबासाहेबांनी ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्याचं इथे बाळासाहेबांनी आणि घरच्यांनी सर्वांनी जतन केलेले आहेत. इथे आल्यावर प्रत्येकाला असं वाटते त्या वस्तू बघून आणि त्यांचं दर्शन घेऊन की आम्ही बाबासाहेबांना भेटलो आहे. त्यांना इथून चेतना मिळते, त्यांच्यात ऊर्जा निर्माण होते की बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे ते कार्य आपण मुंगीच्या काळात चालीने होईना पण ते आपल्याला पुढे न्यायचं आहे नेटाने. आणि लोक ही सर्व जी इथे येतात ती सर्व बाळासाहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहेत. आणि बाळासाहेबांना आम्ही सर्व समाजामार्फत त्यांना एक पाठीराखा म्हणून त्यांना ऊर्जा देण्याचं काम तुम्ही सगळं करताय. समाज करतोय. तुम्हाला काय वाटतं बाबासाहेबांबद्दल? आज आठवण काय येते? आपण ते आपलं पूर्वी जे आम्ही जे आहे ना अडचणीत होतो जातीवादाच्या ह्याच्यामध्ये आणि बाबासाहेबांना बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळं आम्ही आता चांगल्या थराला पोचलेलं आहे. आम्हाला सवलती मिळाल्या म्हणून आमची मुलं शिकलीत. मुले चांगल्या ग्रॅज्युएटमध्ये आहेत, चांगल्या ठिकाणी आहेत आणि अशा प्रकारे आम्ही चांगले दिवस आता जगत आहे. हा भाव आहे. अगदी खरं आहे की बाबासाहेबांचे हे उपकार आहेत असं ते म्हणतात की त्यांच्यामुळं समाज शिकला, मोठा झाला, पुढे गेला आणि या सगळ्यामधूनच पुढे वेगवेगळी प्रेरणा मिळत गेली समाजाला असं ते इथे सगळे असणारे सांगतात. आपल्यासोबत आत्ता बाबासाहेबांचे डॉक्टर बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर आहेत जे आता या सगळ्या चळवळीचं काम पुढे पाहतात. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याशी बोलून काही अनुयायांशी पण बोलणार आहोत की काय नेमकं वाटतं या सगळ्या संदर्भामध्ये. आपण भेटूयात प्रकाश आंबेडकरांना. बाबासाहेबांचं स्मरण करत असताना आपल्यासोबत आत्ता प्रकाश आंबेडकर आहेत. बाळासाहेब, काय सांगाल की आज 60वा महापरिनिर्वाण दिन आणि या 60व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं बाबासाहेबांचं स्मरण करताना कोणत्या गोष्टी अशा समोर येतात की ज्या समाजाला प्रेरक ठरतात? हे आता जसं हे आपण राजगृह हे घेतलं तर राजगृहाचं असताना जे आहे ते म्हणजे लीज होल्ड लँड आहे ही. त्यावेळेची सोसायटी निघाली त्या सोसायटी त्याच्यामध्ये जुन्या काळी असं इम्पिरियल बँक म्हणून होती की जी इम्पिरियल बँक नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया झाली. तर या स्टेट बँक ऑफ इंडियाकडून असं कर्ज काढून बांधलेलं हे घर आहे आणि 15 वर्ष असताना ते कर्ज फेडत होते आणि त्याच्यानंतर मग ही त्यांच्या नावाने झालेली आहे. त्याच्यामुळे जगताना सुद्धा त्यांनी ज्याला आपल्याला म्हणता येईल की स्वतःच्याच हिमतीवरती आणि स्वतःच्याच कर्तृत्वावरती त्यांनी ते असं निर्माण केलं सगळं आणि उभं करण्याचा जो भाग आहे सगळा तो तेच उभे करत राहिले स्वतःहून. हे झाल्यानंतर मग त्यांनी असं राजगृह घेतल्यानंतर 3ऱ्या गल्लीमध्ये एक जुनी बिल्डिंग होती रामगुंफा म्हणून तीही त्यांनी असं त्या ठिकाणी आणि ती माईसाहेबांसाठी त्यांनी असं घेतली होती. पण त्या गेल्यानंतर मग त्यांनी निवडून आलेले जे इंडिपेंडंट लेबर पार्टीचे जे आमदार होते
त्यांना तिथे असणारं काही वर्ष म्हणजे ठेवण्याचं असणारं हे झालं आणि नंतर मग त्यांनी ती विकून टाकली. पण ज्या आठवणी म्हणून आपण म्हणतो की आता इथे सगळी एवढी अनुयायी देशभरातनं येत आहेत, वेगवेगळ्या गोष्टी. आता काही जणांशी मी बोललो तर ते म्हणाले की बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढं करून ठेवलंय की आम्हाला काहीच नव्हतं, त्याच्या पलीकडे आम्हाला सगळं मिळालं. बरोबर. आज या समाजाशी बोलत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाशी, असं नाही की एकच समाज आहे, समाजातला प्रत्येक घटक हा बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीशी जोडला गेलेला आहे. बरोबर. त्याविषयी तुम्ही काय म्हणाल की बाबासाहेबांनी ही देण काय दिली? ते शेवटी एक लक्षात घ्यायचं की इथली जी काही व्यवस्था होती त्या व्यवस्थेने माणूस पण नाकारलं होतं, व्यक्ती म्हणून नाकारलेलं होतं, त्याची प्रतिष्ठा नाकारली होती, अपमानित होऊन जगावं लागत होतं. हा जो त्याच्या पदोपदी वाट्याला येत होता त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यातून त्यांनी असणारं त्यांना पूर्णपणे बाहेर काढलेलं आहे. आणि नुसतं बाहेर काढलं नाही तर ती पुन्हा व्यवस्था येणार नाही अशी त्यांनी असणारी दक्षता त्याच्यामध्ये असणारी घेतली. तेव्हा ज्याला म्हणतो की अँटी राहणं हा जो एक भाग असतो, पण अँटी राहता राहता ही पुन्हा ज्या अँटी ज्या विरोधात आपण ज्या व्यवस्थेच्या विरोधात आपण अँटी झालो आहे ती व्यवस्था पुन्हा येणार नाही याच्यासाठी ज्या काही दक्षता घ्याव्या लागतात आणि नवीन सिस्टम ज्या उभाराव्या लागतात ते त्यांनी असं उभं केलं. आणि हे ट्रान्झिशनसुद्धा व्हायलंट होणार नाही याची काळजी. याची त्यांनी काळजी घेतली. म्हणजे आणि ते आपल्याला असणारं तो जो ट्रान्झिशन व्हायलंट होणार नाही याचं जर उदाहरण म्हणून आपल्याला द्यायचं असेल, मी असं म्हणेन की पार्टिशन आपल्यासमोर आहे, व्हायलंट आहे, अनेक जणं मेलेली आहेत, अनेक जणांचे प्राण गेलेले आहेत त्याच्यामध्ये. अजून 60 वर्षांनंतर सुद्धा त्याच्या असणाऱ्या खपल्या ज्या जिवंत आहेत असं आपल्याला दिसतं आहे. तिथे आपण असणारा त्यांचं तोडगा हा जर आपण पाहिला तर पार्टिशन व्हायचं असेल, येस पार्टिशन करून घेऊ, पण डिक्लेअर करू नये. 10 वर्षासाठी थांबावं आणि 10 वर्षाच्या ह्याच्यामध्ये मग पार्टिशन व्हायचं असेल तर त्याचा आढावा घ्यावा. तर त्याचा आढावा घेऊन मग कोणाला जायचं आहे कोणाला जायचं नाही याची लिस्ट करून मग ते सरकारच मग एकमेकांचं पॉप्युलेशन ट्रान्सफर करेल असा जो काही त्यांनी नॉन व्हायलंट म्हणजे ट्रान्झिशन हे जे आहे हे अत्यंत स्मूथली झालं पाहिजे, कोणालाही त्रास होता कामा नये, कोणालाही याचं होता का असं जे त्यांचं जे होतं ते मला वाटतं असणारं लोकांना फार मोठ्या प्रमाणात भावलेलं आहे. अगदी खरं आहे. पण एक चैत्यभूमीवर पण मी जाऊन काही जणांशी या सगळ्या आठवणी जाणून घेणार आहे. पण एक प्रश्न आवर्जून विचारायचा वाटतो की बाबासाहेबांनी अर्थक्रांती संदर्भातले जे विचार मांडलेले होते, आज एक अर्थक्रांती समोर येते आहे, नोटाबंदी येत आहेत समोर, पण बाबासाहेबांचा जो विचार होता याच्यातला अर्थशास्त्री म्हणून बाबासाहेबांनी जे अर्थ मंत्रालय सांभाळलं होतं, प्रत्येक क्षणाचा बाबासाहेबांनी तेव्हा विचार केला होता, त्याची आज आपल्याला आठवण येते, त्या शब्दांची आठवण येते, त्या लिखाणाची आठवण येते. ते बरोबर आहे का. त्यांनी एक पहिल्यांदा त्यांच्या पुढे जसं आर.के. लक्ष्मणचा कॉमन मॅन होता आणि त्यांचं कार्टून सगळं ते कॉमन मॅनच्या आजूबाजूला होतं, तसं त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती विकास आणि त्या व्यक्तीला असणारी प्रतिष्ठा ही जशी त्यांनी व्यक्ती करून धरलं होतं तसं ते त्याला टिकवता कसं येईल हे त्यांनी पहिल्यांदा पाहिलं त्या ह्याच्यामध्ये. आणि ते पाहत असताना त्यांनी 2 गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. एक म्हणजे ज्या रुपयामध्ये आपण असणारा व्यवहार करणार आहोत त्याचं अवमूल्यन होणार नाही, त्याची खरेदी करण्याची ताकद ही नेहमीच सारखी असली पाहिजे हा त्यांचा असणारा आग्रह जो होता तो फार मोठा होता. पर्चेसिंग पॉवर ज्याला आपण इंग्रजी म्हणतो, युनिटचं पर्चेसिंग पॉवर, आणि ती पर्चेसिंग पॉवर ते म्हटले स्टेबल राहिलं तर लोकांचं आयुष्य सुखी जातं, नाही तर इन्फ्लेशन हे जे आहे म्हणजे चलनवाढ होणं, फुगवटा होणं हे जे आहेत याच्यातून त्याची खरेदण्याची ताकद ही असणारी कमी होते, की दिसत नाही पण त्याला फार मोठ्या प्रमाणात ती नुकसान करत असते. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की हे जे न दिसणारं नुकसान जे आहे ते न दिसणारं नुकसान हे त्या पर्चेसिंग पॉवरमध्ये दडलेलं आहे. तेव्हा येणाऱ्या कुठल्याही सरकारला ही पर्चेसिंग पॉवर स्टेबल राहिलं पाहिजे
आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की ह्या रुपयाचा गोंधळ फार मोठ्या प्रमाणात चाललेला आहे, तो स्टेबलाइज कसा करावा याचं त्यांनी थिअरी त्याच्यामध्ये मांडली. अगदी खरं आहे की ह्या सगळ्याची थिअरी त्यांनी मांडलेली होती. बाळासाहेब धन्यवाद, तुम्ही काही आठवणी शेअर केल्यात. अजूनही काही आठवणी अनुयायांकडनं आम्हाला जाणून घ्यायच्यात. राजगृहापासून आपण खरी सुरुवात केली आहे. बाबासाहेबांना समजून घेण्यासाठी खरं तर हा इतका वेळ पुरेसा नाही आहे. जितकं जाणून घेऊ तितके बाबासाहेब फुलत जातात आणि आपल्यामध्ये रुजत जातात, ही वस्तुस्थिती आहे. जसं बाळासाहेबांनी अगदी थोडक्यात आपल्याला काही उदाहरणं सांगितली आहेत. याच्याबरोबरच सर्वसामान्यांना बाबासाहेब कसे वाटले, सर्वसामान्यांना बाबासाहेब आज कसे आठवतात, हेही आपण जाणून घेणार आहोत थेट चैत्यभूमीवर. एक ब्रेक घेऊ, ब्रेकनंतर परत भेटू. बुद्धं शरणं गच्छामि मी आत्ता आहे चैत्यभूमीवरती, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं पवित्र स्थान मानलं जातं आणि या ठिकाणी सगळेजण, देशभरातले सगळे अनुयायी बाबासाहेबांचे या ठिकाणी 6 डिसेंबरच्या दिवशी महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी येतात. तुम्ही आता बघत असाल की अनेक गावोगावावरून इथे सगळे लोक आत्ता येत आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर मोठ्या मोठ्या पिशव्या आहेत. बिहारमधनं काही आलेले असतील, उत्तर भारतातनं काही आलेले असतील, महाराष्ट्रातनं काही आलेले असतील. ही सगळी मंडळी केवळ बाबासाहेबांच्या प्रेमापोटी आणि बाबासाहेबांनी घालून दिलेल्या शिकवणीची वाटचाल पुढे नेण्यासाठी, हा वारसा पुढे नेण्यासाठी म्हणून इथे 6 डिसेंबरला येतात. हा 60वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या निमित्ताने इथे येऊन बाबासाहेबांना अभिवादन करणं असेल आणि याच मुंबई परिसरामध्ये येऊन प्रत्येकांशी बोलणं असेल, या सगळ्यांशी करता येत. आपण काही अनुयायी इथे आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की बाबासाहेबांची नेमकी आठवण आजच्या दिवशी काय येते. कारण ज्या प्रकारे आपण राजगृहापासून सुरुवात केली आणि आता चैत्यभूमीला आपण येऊन पोहोचलोय, मला सांगा की आजच्या दिवशी बाबासाहेबांचं स्मरण करणं, आठवण काढणं म्हणजे नेमकं काय? बाबासाहेबांचं आठवण करणं म्हणजे स्मृती. बाबासाहेबांची स्मृती जी आहे ती आठवणीने स्मृती दिवस आज 6 डिसेंबर म्हणून स्मृती दिवस पाडला जातो. कोणती आठवण आज बाबासाहेबांची तुम्हाला येते की बाबासाहेबांनी आपल्याला काय नेमकं दिलंय? बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञान दिलं आणि धम्म दिला आणि त्याच्यामुळे शोषित पीडित समाजाला त्यांनी परिपूर्ण एक चांगला एक मार्ग दिला आणि उठवलं. तर त्याच्यासाठी त्यांच्या आठवणीसाठी सर्व जे अनुयायी आहेत ते या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात. सगळेजण या ठिकाणी येत असतात नतमस्तक करण्यासाठी. तरुण म्हणून बाबासाहेबांनी तुम्हाला काय दिलं असं वाटतं? तरुण म्हणून बाबासाहेबांनी पहिली मुळात गोष्ट म्हणजे आम्हाला जर धम्म दिला त्यावेळी आम्हाला स्वतःची ओळख म्हणून दिली. ठीक आहे, त्यामुळे आम्ही ज्यावेळी आता ज्या पद्धतीने पहिला जाती अत्याचार वगैरे व्हायचा तर तो आम्हाला आता होत नाही आणि बाबासाहेबांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याची एक नवी ताकद दिली आणि ओळख निर्माण दिली, ओळख करून दिली आम्हाला. माणूस म्हणून जगण्याची ओळख करून दिली, पण बाबासाहेबांनी आणखी काय दिलं असं वाटतं? बाबासाहेबांनी आपल्याला अशा असंख्य गोष्टी दिल्यात, त्याचं स्मरण म्हणजे आजच्या दिवसाचं खरं अभिवादन आहे. नक्कीच सर. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट दिली म्हणजे ती शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्याशिवाय आपल्या जीवनाचा पाया पूर्ण होऊ शकत नाही. आणि बाबासाहेबांनी काय दिलं असा प्रश्न विचारणं मला वाटतं थोडासा ते छोटाच प्रश्न असावा. बाबासाहेबांनी आपल्या जीवनासाठी सर्वस्व दिलं. म्हणजे बाबासाहेब आज म्हणजे बाबासाहेबांनी जे दिलं त्यासाठी म्हणजे त्याच्यामुळेच आपण आज जगत आहोत. मला सांगा की जसं आता त्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांनी खरा दिलेला एक मंत्र आहे प्रत्येकासाठी. तर आज आठवण कोणती तुम्हाला येते बाबासाहेबांची? बाबासाहेब आंबेडकरांची आम्हाला आठवण अशी येते की बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर कदाचित आज आम्ही या पूर्वीची जी पिढी आहे त्याच पद्धतीने आम्हाला जगायला मिळालं असतं. कारण त्या बाबासाहेब आंबेडकरांची आठवण स्मृती त्यांनी पूर्ण लहानपण त्यांचं आयुष्य पूर्ण आपल्या समाजासाठीच नव्हे तर पूर्ण या मानवजातीमध्ये घालवलेलं आहे. दुःखामधून त्यांनी मुक्त केलेला आहे. जो वंचित आम्ही लोक राहत होतो पूर्ण समाज, तर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त बहुजन समाजासाठीच नव्हे तर पूर्ण या भारतामध्ये 22 राज्यामध्ये ही भारतीय बौद्ध महासभेची प्रथम त्यांनी मांडणी केलेली आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धम्म त्यांनी आम्हाला प्रथम दिलेला आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. आजचा हा दिवस म्हणजे बाबासाहेबांचा 60वा स्मृती दिन आहे. तरी पण आपल्याला जर मनुस्मृती बाबासाहेबांनी दहन जर केली नसती तर स्त्रियांचे उद्धार करते. आपण ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया, पंतप्रधान, आमदार सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया आहेत. तर हे जे महिलांना जे त्यांनी दिलेला अधिकार आहेत तर ते त्यांनी कोणीही बहुजनांना त्यांनी हे अधिकार घटनेच्या द्वारे दिलेले आहेत. असं नाही की ह्या बौद्ध महिलांना किंवा अशा ह्या दुसऱ्याच आपल्या ह्या खास महिलांना दिलेले आहेत. सगळ्या महिलांना तो अधिकार, महिलांना हा अधिकार दिलेला आहे. तर कोणीही बाबासाहेबांना विसरू नये किंवा त्यांचे हे उपकार विसरू नये. जो काही येतो समाज येतोय तो ह्या बाबासाहेबांच्या म्हणजे खूप मोठं देण आहे त्यांच्या पाठीमागे.
आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी म्हणजे सर्व समाज एकत्र येऊन तिथं कुठल्याही पद्धतीचा जातीभेद नाही. जातीभेद मुळात मानूच नका हा बाबासाहेबांचा मुळात संदेश होता. जे छत्रपती शाहू महाराज नेहमीच दबक चाळीमध्ये जेव्हा यायचे तेव्हा बाबासाहेबांना भीमराव म्हणून आवाज द्यायचे या जाती निर्मूलनाच्या चळवळीमध्ये पुढे जाण्यासाठी म्हणून. आणि हाच वारसा या ठिकाणी अभिवादन करून ही सगळी मंडळी यांचे अनुयायी पुढे नेताना दिसत आहेत. देशाला जाती विद्वेषातून दूर करायचं असेल तर बाबासाहेबांचे हे विचार आपल्याला मानायला पाहिजेत आणि त्या विचाराचं अनुसरण करायला पाहिजे. या सगळ्यांशी बोललोय. पुढे जाऊ. हे सगळे अनुयायी देशभरातून येत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. बघता माझ्या पाठीमागं हे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं संविधान आहे आणि याच संविधानाला अनुसरून आज देश चालतोय, सगळेजण चालतात आणि त्याच संविधानाच्या मुद्द्याला खऱ्या अर्थाने अभिवादन करण्यासाठी हा आजचा दिवस आहे. मावशी कुठून आलाय तुम्ही? कुठून आलाय? इचलकरंजीहून आलाय. काय आज तुम्ही आठवतं बाबासाहेबांना? मस्त वाटते. या त्यांची बघायची इच्छा होती म्हणून आम्ही आलो. अच्छा, दरवर्षी येता काय? दरवर्षी येत नाही, ह्या वर्षी लई इच्छा होती त्यांची बघायची म्हणून आले. ह्या वर्षी आम्ही. ठीक आहे. आमचं माझं. तुम्ही कुठून आलाय मावशी? आम्ही बुलढाणा जिल्ह्यातून. बुलढाणा जिल्ह्यातून. बाबासाहेबांची कोणती गोष्ट तुम्ही आज इथून घेऊन जाणार आहे? आम्ही 6 डिसेंबर निमित्त आम्ही इथे आलो, बाबासाहेबांच्या दर्शनाला आलो. अच्छा. आता आम्हाला जसं हे वाटलं की या म्हणून आले तुम्ही. आम्ही खरं बुलढाणा जिल्ह्यात येतो. काय घेऊन जाणार बाबासाहेबांचे विचार आज? विचार घेऊन त्यासाठी आलो आम्ही. कोणते विचार नेणार आहे? चांगले विचार घेऊ. चांगले विचार घेऊन जाणार आहे. आपण बघतो की चांगले विचार घेऊन जाण्यासाठी तुम्ही आलाय. या सगळेजण आपण बघतो ही तरुण मंडळी आलेली आहे. तू कुठून आला बाळा? नांदेडवरून आलाय. आज काय बाबासाहेबांचे कोणते विचार तुला आठवत आहेत? संघर्ष करा. संघर्ष कोणत्या मुद्द्यासाठी करायचा? शिक्षणासाठी. आपण बघतो की प्रत्येकाचे वेगवेगळे विचार आहेत. बाबासाहेबांनी जे केलंय त्याचीच आठवण आम्हाला येते असं सगळेजण सांगतात. अजूनही काही लोकांशी बोलणार आहोत या आपण आतमध्ये पण काही लोक बोलली, त्यांच्याशी पण आपण त्यांचे जाणून घेतले विचार बाबासाहेबांबद्दलचे. आणि आता मला सांगा तुम्ही कुठून आलाय आता? सर मी नागपूरवरून आलो आहे आम्ही सगळे. बरं. आणि बाबासाहेबांची आज काय आठवण येते तुम्हाला महापरिनिर्वाण दिनाची? महापरिनिर्वाण 1956ला झालं. तेव्हापासून आम्ही म्हणजे 20 वर्ष झाले सर मला. 20 वर्षापासून आम्ही सगळी मंडळी इथं आल्यानंतर काय आठवतं बाबासाहेबांना? इथं आठवण कोणत्या गोष्टी आहेत इथं सर? काय सांगितलं त्यांचा जो आशीर्वाद आहे बाबासाहेबांचा आणि जे प्रेरणा मिळते आम्हाला कोणती वर्षभर, जे बाबासाहेबांनी सांगितलं कोणत्या गोष्टी? संघर्षित व्हा, संघर्ष करा, ती प्रेरणा आम्हाला सगळ्यांना ती आपल्या मनात घेऊन आम्ही इथून जातो आणि ती वर्षभर आम्ही आपल्या काळजामध्ये ठेवतो. अच्छा. तुम्ही काय घेऊन जातो इथं आल्यानंतर? इथे मुंबईला आल्यानंतर चैत्यभूमीला दर्शन करतो बाबासाहेबांचं आणि इथून प्रेरणा घेऊन मी नागपूरला जातो. बाबासाहेबांनी अशा कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात त्या अजून आपल्याला पुढे न्यायच्या? बाबासाहेबांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि बाबासाहेबांनी म्हटलं की मी इथपर्यंत गाडा आणलेला आहे, माझा गाडा समोर न्या पण परंतु मागं नेऊ नका, हे बाबासाहेबांनी सांगितलं. हे सगळं सांगितलं. आम्ही आता तेच काम करायला निघालो आणि बाबासाहेबांचं कार्य आता समोर समोर वाढवायला निघालो आम्ही. चलो बुद्ध की ओर मधून सगळे लोक हे कामाला लागलो आम्ही. तुम्ही काही महिला देखील आहेत. मला सांगा ताई की बाबासाहेबांनी महिलांसाठी म्हणून काय कोणत्या गोष्टी दिल्यात त्याचा पुढे आपल्याला न्यायला पाहिजे? महिलांसाठी बाबासाहेबांनी म्हटलं की शिक्षण पूर्ण करा आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळून पुढे जा. तुम्ही काय सांगा? मी हे सांगू इच्छिते की शिक्षण जसे वाघींच्या दुधाई जसे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे तसं शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा असं माझं म्हणणं आहे. त्यांच्या आठवणी शिकलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यांच्या आठवणी तसं खूप साऱ्या मनात आहेत म्हणा, ते आठवणीतच राहतात माणसाच्या.
कायम राहतात आठवणीत. बाबासाहेब कायम आठवणीत राहतात. तुम्ही बघता यांच्या चेहऱ्याकडे. मला सांगत आहे की बाबासाहेब कायम आठवणीत तर राहणार यात शंका नाही. पण बाबासाहेबांनी इतकं मोठं संविधान आपल्याला दिलं, इतकी मोठी घटना आपल्याला दिली, बाबासाहेबांनी जगण्याचा हक्क दिला, बाबासाहेबांनी मार्ग दाखवले, याच्यातल्या कोणत्या गोष्टींची आठवण आज 60व्या वर्षी आहे? आम्हाला आजच्या दिवसाला नाहीये, प्रत्येक दिवस हा त्यांच्या आठवणीत जाणारा दिवस असतो. कारण त्यांनी माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. तो अधिकार घेऊन आम्ही पुढे जातोय. आम्हाला शिक्षणाचे दरवाजे त्यांनी मेन म्हणजे खुले करून दिलेले आहे. आणि ज्या धर्मामध्ये समानता आहे, श्रीमंत गरीब किंवा काळागोरा असा भेदभाव नाही, असा पवित्र असा बौद्ध धम्म आम्हाला त्यांनी दिले आणि ती आमची वेगळी ओळख बाबासाहेबांनी या जगामध्ये आम्हाला करून दिली. त्याच्यामुळे बाबासाहेबांचा आम्हाला खूप गर्व आहे. परत परत हाच किस्सा मिळावा. जातीच्या भिंती नष्ट झाल्या पाहिजे ही बाबांच्या शिकवण होती आणि आज ती किती काळाची गरज आहे. आज गरज आहे त्याची. म्हणजे जातीयता नसावी, जातीयता नसावी. स्त्री आणि पुरुष हे दोनच वर्ग असले पाहिजे. त्याच्यामध्ये म्हणजे हा कुठल्या कास्टचा तो कुठल्या कास्टचा, ही कास्ट मोडून टाकायला पाहिजे. समानता असली पाहिजे स्त्री आणि पुरुष. पण कुठे असं वाटत नाही ताई की आजच्या राजकारणामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण होतं आणि तीच लोक जातीवादाची बीजं रोवत आहेत. त्यांना कुठेतरी शिकलं पाहिजे. बाबासाहेब त्यांना कळले नाही असं वाटतं? हो, त्यांना कळालेले नाहीये, म्हणूनच ते हे असं चाललंय. ज्यांना कळालेलं आहे ना ते पुढे गेलेले आहेत, ज्यांना कळाले नाही ते मागेच आहे. कारण आमच्यासारख्या स्त्रिया म्हणजे आम्ही बोलत नव्हतो, पण आज बाबासाहेबांनी आम्हाला दरवाजाच्या बाहेर काढून आम्हाला समाजापर्यंत बोलतं केलेले आणि ही पवित्र ठिकाणामधून आम्ही शिक्षण घेऊन जातोय. त्याच्यामध्ये आमच्या महिला केंद्रीय शिक्षिका झालेल्या आहेत आणि त्या बाहेर पडलेल्या आहेत. 10 दिवस जाऊन अगदी खेड्यांमध्ये जाऊन त्या महिलांना, अशिक्षित महिलांना तिथपर्यंत धम्म पोहोचवलेला आहे. आणि ही फक्त आमच्या मीराताई आंबेडकरांची देण आहे. समता सैनिक आहेत सगळे समता दलाचे आणि यांच्या वतीने ही सगळी इथे ड्युटी राबवली जाते. इथे कार्यतत्परही सगळे असतात. प्रत्येकांना सेवा देण्याचं काम. मला सांगा की गेले कित्येक वर्ष हे सगळं चालतंय. सेवा ही जनतेची असावी असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. सेवा ही सर्वसामान्यांची असावी असं बाबासाहेब सांगायचे. धर्म हा एकच आहे, माणुसकीचा तो पाळला पाहिजे असं म्हणायचे. तीच सेवा तुम्ही देताय सगळे? तीच आम्ही सेवा देतो. बाबासाहेबांनी सर्व स्तरावर जे विषमता होते आहे ते विषमता नष्ट करण्यासाठी समता संघ दलाची बाबासाहेबांनी 1927 साली महाडच्या चौदार तळ्याचं संघर्षावेळी स्थापना केली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जे समतेचे लढे दिले त्या पूर्ण समतेच्या लढ्यामध्ये समता संघ दलाने जनतेचं संरक्षण केले, बाबासाहेबांचे संरक्षण केलं आणि पूर्ण चळवळीचं संरक्षण समता सैनिक दलाने केलेलं आहे. आणि त्या समता संघ दलाचाच इतिहास, तीच परंपरा अजूनही आम्ही चालू ठेवलेली आहे. आता सध्या स्थितीमध्ये आदरणीय महाउपासक मीराताईजी आंबेडकर, बाबासाहेबांच्या सोनबाई हे समता संघ दलाच्या कमांडर इन चीफ आहेत आणि त्यांच्या नियंत्रणाखाली समता सैनिक दल संपूर्ण भारतामध्ये 22 राज्यामध्ये शाखा आहेत आणि आपल्या महाराष्ट्राच्या पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये समता दलाच्या शाखा आहेत. आता सध्या स्थितीमध्ये व्यवस्था करण्यासाठी समता दलाचे 200 अधिकारी आणि जवळजवळ 2000 सैनिक कार्यरत आहेत. ही सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. मला पण तुम्ही सांगा की ज्या पद्धतीने आपण बघतो की गावोगावचा माणूस अनुयायी बाबासाहेबांचं भक्त इथे येतो, बाबासाहेबांना आठवतं, बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन जातो. काही जणांशी मी बोललो तर ते म्हणाले की आम्ही बाबासाहेबांनी सांगितलं ते घेऊन जातो. त्या ताई म्हणाले की शिक्षणाचा हक्क दिला, आम्ही ते पुढे घेऊन जातो. तर तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांना बाबासाहेबांनी काय दिलं, आज त्याचं जतन करायची गरज. बाबासाहेबांना जी दिले ही ऊर्जा मिळते. या ठिकाणी काय मिळते? ऊर्जा मिळते. ही जे ठिकाण आहे हे ऊर्जेचं ठिकाण आहे. या ठिकाणी जो माणूस या संस्थेमध्ये निगडीत समाविष्ट होईल, संस्थेमध्ये येईल, त्या माणसाला ऊर्जा मिळते. तो मग अडाणी असला तरी तो बोलका झाल्याशिवाय राहत नाही. अगोदर माणसाला बोलण्याचा अधिकार नव्हता, चालण्याचा अधिकार नव्हता, कपडे घालण्या. पण बाबासाहेब जेव्हा या संस्थेमध्ये माणूस विलीन होते, ते बौद्धाचार्य होते, बौद्ध सामनेर होते, नंतर सैनिक होते. सैनिक झाल्यानंतर त्याला जी ऊर्जा मिळते म्हणजे तो बोलायला लागते. सर्व स्तरातून प्रवचन देणे, सैनिक असेल तर व्यवस्था बघणे आणि केंद्रीय शिक्षक असेल तर पूर्ण भारतभर त्याची प्रचार धम्म प्रसारण ते मीराताई आंबेडकरच्या नेतृत्वाखाली चालते. हे सगळं आपण बघतो की वेगवेगळं काम बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने सगळेजण बजावत आहेत आणि त्या पद्धतीने बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म प्रसार असेल किंबहुना शिक्षणाचा प्रसार असेल हे सगळे करताना आपल्याला दिसत आहेत. बाबासाहेबांनी ज्या प्रकारे सगळ्यांना संघटित केलं, बोलतं केलं, अधिकार दिला, हक्क दिला, जगण्याचा हक्क दिला, एकमेकांना सोबत घेऊन जाण्याचा आणि बाबासाहेबांनी वचनं दिली,
प्रत्येकाला सोबत घेऊन सांभाळण्याची. त्यामुळे हाच सगळा प्रवास आणि हीच सगळी संपत्ता पुढे घेऊन प्रत्येकजण जातोय. बाबासाहेबांना अजूनही आठवायचं आहे, बाबासाहेबांनी एवढंच नाही दिलं तर बाबासाहेबांनी असंख्य पुस्तकांचा मित्र म्हणून या सगळ्यांना सोबती दिलाय. त्याच्याविषयी बघणार आहोत ब्रेक नंतर. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर तुमचं सगळ्यांचं स्वागत. आत्ता आपण इथे येऊन पोहोचलोय शिवाजी पार्कमध्ये, जिथे हे सगळे पुस्तकांचे स्टॉल्स आहेत. बाबासाहेबांनी केवळ शिक्षणाचा हक्क सगळ्यांना दिला नाही, त्याचा वारसाही दिला आणि याचा वारसा दिला तो या सगळ्या पुस्तकांमधून दिला. आणि जितकी पुस्तकं तुमच्या जवळ असतील, पुस्तक जितका तुमचा चांगला सख्खा जिवलग मित्र असेल, तितकं अधिक ज्ञान तुम्हाला सगळ्यांना मिळतं. ही प्रेरणा खरी बाबासाहेबांनी तरुणांना दिली आणि तरुणांनी सांगितलं की हे पुस्तकांना तुम्ही तुमचा सोबती करा, शिका, संघटित व्हा आणि पुढे जगण्यासाठीचा संघर्ष करा. ही सगळी तरुणाई आपल्यासोबत आहे. यांच्याकडनंच आपण जाणून घेणार आहोत की पुस्तकातनं नेमका बाबासाहेबांनी सांगितलेला संदेश त्यांना काय मिळाला आणि बाबासाहेब त्यांच्या आठवणीत आज नेमके कसे आहेत. आप बताइए मुझे की क्या है. जी, जैसा कि आजकल न्यूज़पेपर का बहुत वैल्यू कम हो गया है, यंगस्टर्स सिर्फ व्हाट्सएप, फेसबुक यही यूज़ करते हैं. सो यंगस्टर्स को डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जो सिर्फ एक कास्ट के लिए जो बोलते हैं कि नहीं ये एक बुद्धिस्ट कास्ट के ही एक मेंबर है, लेकिन मीडिया थ्रू, व्हाट्सएप थ्रू, फेसबुक थ्रू हमको ये चीज़ पता चली है कि नहीं, उन्होंने हम लोगों के लिए, एक वुमेन के लिए, हमारे राइट्स के लिए बहुत सारी चीज़ें करी है और हम वही चीज़ें शेयर करके बहुत सारे लोगों को बताते हैं कि नहीं ये सिर्फ एक कास्ट के लिए नहीं है, ये ऑल जो नेशनल बिल्डर जिनको कहा जाता है वो रियल में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर है. और हम लोगों का मेन मोटो है कि हम लोग फेसबुक, व्हाट्सएप ये सारी चीज़ें से शेयर करके ये नॉलेज बढ़ाए. अब न्यूज़पेपर तो मोस्टली यंगस्टर नहीं पढ़ते हैं, तो हम लोगों का यही मीडिया है कि हम लोग अवेयरनेस इस तरह से फैलाएं. आजचा जो मीडिया त्याला जवळ गेलेली ही तरुण दिसते की त्याच्यानुसार तिला सगळा बाबासाहेबांना पुढे नेऊन पोहोचवायचं आहे. मला सांग की बाबासाहेबांना आज आठवताना कोणत्या गोष्टी समोर आहेत. रुपाली पवार माझं नाव. मला आज बाबासाहेबांना आठवताना माझ्या लक्षात ही गोष्ट येते की कुठंतरी आपण बाबासाहेबांना फक्त त्यांच्या विचारांना आपण फक्त ऐकतो, पण त्यांच्या विचारांना आपण मानत नाही. आज आपल्याला बाबासाहेबांनी जे स्त्रियांना आरक्षण दिलेलं आहे ते प्रत्येक ह्याच्यामध्ये असो, तर आपण राजकारणच विषय घेऊया. जर का आपण राजकारणाविषयी बघितलं तर बाबासाहेबांनी स्त्रियांना ते हक्क दिलेले आहे की तुम्ही राजकारणात तुम्हाला एवढं आरक्षण आहे, पण खरंच ते आरक्षण आज त्या स्त्रिया त्या आरक्षणाचा खरंच उपयोग करतात का? त्यांना स्त्रियांना खरा त्याचा उपयोग झालाय का, हा कळीचा मुद्दा आहे. हो बरोबर आहे, पण त्यांना ते करायला खरंच भेटतं का, हा पण तो मुद्दा आहे ना. कारण अजूनही आपण पुरुष प्रधान संस्कृतीमध्येच राहतो. जोपर्यंत बाबासाहेब आपल्याला संपूर्णपणे कळणार नाही, त्यांना डोक्यावर घेण्याच्या ऐवजी आपण डोक्यात घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी काय केलेलं आहे. त्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की 60 वर्षापासून जी परंपरा चालू होती की त्या गावामध्ये कोणीही स्त्री आजपर्यंत सरपंच नव्हती. तिथे आज माझी काकी सरपंच म्हणून आहे. कोणतं गाव आहे उदाहरण सांगशील. जिल्हा साताऱ्यामध्ये आहे, कुळकजई म्हणून ते गाव आहे. तिथे माझी काकी आज मनीषा घाडगे सरपंच आहे. पण आजही माझा काका आहे तो स्वतःला सरपंच म्हणून सांगतो. तर मला नाही वाटत की अजूनही आपण बाबासाहेबांना डोक्यात घेतलेलं आहे. म्हणजे या बाबतीत समजून घेतलेलं नाही असं तुला म्हणायचं आहे. हे आजच्या राजकारणातलं उदाहरण आपल्याला दिसतंय समोर सगळ्या. मला सांग की आज बाबासाहेबांना आठवताना तुला बाबासाहेबांचे कोणते विचार समोर येताना दिसतात. जसं ती म्हणाले की राजकारणाचं आहे, सोशल मीडिया ती सांगते, तुला नेमकं काय. जय भीम. माझं नाव आहे सोनल ताकपिरे. मला बाबासाहेब जेव्हाही आठवतात तेव्हा मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवतं, तो म्हणजे त्यांचा संघर्ष. त्यांचा संघर्ष हा अगदी त्यांच्या जन्मापासून सुरू झालेला आहे. जन्मापासून तर आता जेव्हा ते शाळेमध्ये गेले, शाळेमध्ये त्यांना शिक्षणासाठी करावा लागलेला संघर्ष, पण त्यांनी जो त्यावेळेस संघर्ष केलेला आहे त्यामुळेच आपल्याला आज किती इझी जात आहे शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन. बाबासाहेबांना शाळेच्या वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपण वर्गाच्या आतमध्ये बसून शिक्षण घेतोय. फक्त वर्गच का, आपण टॉपच्या लेवलवर आपले IAS अधिकारी आहेत, टॉपचे लेवलचे इन्कम टॅक्समध्ये अधिकारी आहेत, ते कोणामुळे आहेत तर फक्त बाबासाहेबांमुळेच आहेत. एवढं मात्र मला नक्की कळतं. शिक्षणाच्या व्यतिरिक्त जरी म्हटलं तर अजून एक आहे की बाबासाहेबांनी आणि ज्योतिबा फुलेंनी पण सांगितलेलं की घरातली एक स्त्री शिकवा म्हणजे ती पूर्ण घराला शिक्षित करते. आता आमच्या घरामध्ये
माझ्या आईच्या नंतर मी शिकलेली आणि माझी आई नाही शिकलेली सॉरी. तर माझ्या शिक्षणाच्या नंतर असं झालं की माझ्या आईला थोडीफार वाचनाची वगैरे आवड होती. ते एखाद दुसरं ती शब्द वाचायची. तर असं झालं की ती मला विचारायची की सोनल हे काय आहे, ते काय आहे, हा शब्द काय आहे. तर मग आईला हळूहळू ते एखादं पेन घ्या, एखादं पुस्तक घ्या, मग हा जोड शब्द असा तयार होतो, तो जोड शब्द तसा तयार होतो. अशा याने तिला हळूहळू शिकवलं. आणि आज तिला मी बाबासाहेब देखील सांगितले. बाबासाहेब तिला पटलेत देखील. बाबासाहेबांना ती आचरणात देखील आणते. एवढंच नाही तर आजूबाजूला आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमधल्या लोकांना आपण बाबासाहेबांनी आपल्यासाठी संघर्ष करताना आपल्यासाठी निवडलेले हक्क अधिकार ते देखील मी जसे आईला सांगितले तसे आई आज लोकांना सांगत आहे. म्हणजे जे ज्योतिबा फुलेंनी म्हणा किंवा जे बाबासाहेबांनी मला सांगितलेलं की घरातली एक स्त्रीला शिकवा म्हणजे तुम्ही पूर्ण घराला शिकवू शकता. हे कुठेतरी आपल्याला एका घरातून का होईना जरी सुरुवात झाली तरी ते आपण बघतो की घरापासून आपल्या सुरुवात केली, जसं तिने आपल्या आईपासून सुरुवात केली, तसं तुम्ही तुमच्या मित्रापासून, तुम्ही तुमच्या मैत्रिणीपासून, बहिणीपासून, भावापासून सगळ्यांपासून सुरुवात करू शकता आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवू शकता. मला सांग की आज बाबासाहेबांना आठवत असताना केवळ शिक्षण हा एक विषय आहे, कायदा हाच विषय आहे, की याच्याही पलीकडे बाबासाहेबांनी खूप काही आपल्याला दिलं, त्याची आज आचरण करण्याची खरी गरज आहे? नमस्कार, मी स्नेहल जाधव. खरंच आज म्हणजे आत्ता भारताची परिस्थिती अशी आहे की लोक बाबासाहेबांशिवाय ऑप्शन नाही आहे, पण ते ॲक्सेप्ट करत नाही आहेत की बाबा ह्यांनी जे लिहून दिले संविधानामध्ये त्याचा आचरणात आणण्याचा कोणी प्रयत्न करत नाही, असं दिसून येते सध्याची परिस्थिती. म्हणजे आचरण नेमकं कोणत्या गोष्टीचं केलं पाहिजे? म्हणजे आज जे विचार आहेत बाबासाहेबांचे ते कोणते आपण आचरणात आणले पाहिजे जेणेकरून आपल्याला जगणं सुकर होईल? फार जसं बाबासाहेबांनी आत्ता सध्याचा लेटेस्ट मुद्दा आपला ॲट्रॉसिटीचा, त्याच्यावरती लोक आंदोलन करतायत, कोणी त्याच्या अगेन्स्ट काही ना काही चालू आहे. ते करू नका. माझं तर मत ते आहे की तुम्ही मुळात ॲक्च्युली त्याच्यात काय आहे हे मुळात तुम्ही वाचा. तो कायदा काय लिहिला आहे, त्याचे काय रूल्स आहेत ते पूर्ण वाचून स्वतः हे करून नंतर त्याच्यामध्ये तुम्ही करा. उगाच आपलं बोलायचं म्हणून आंदोलन करायची, दंगल करायची एवढंच येते आत्ताच्या लोक, तेवढंच ते करू नका. हे बाबासाहेबांनी सांगितलं नाहीये की तुम्ही मारामारी करा. त्यांनी शांततेने, त्यांनी बुद्धांचा मार्ग अनुसरलाय, शांततेने करा. तर आत्ताची परिस्थिती अशी आहे कोणी शांततेने कोणी काही करतच आहे. रिएक्ट असं करतात की काहीतरी जोरात काहीतरी झालं पाहिजे, ते करू नका. हे बाबासाहेबांची इच्छा होती. धुमशान केल्याशिवाय काहीतरी झाल्यासारखं वाटत नाही आजच्या जमान्यात, पण बाबासाहेबांना हे प्रेरित नव्हतं आणि ते नको आहे. हे आज तुम्ही एक तरुण म्हणून सगळ्यांना काय सांगणार की या गोष्टी पुढे कशा गेल्या पाहिजे? माझं तरी स्वतःचं असं मत आहे की जेवढं तुम्ही शांतीने जेवढा विचार करून कराल तेवढंच खूप बेटर आहे. कारण घाईघाईत घेतलेला निर्णय कधीही चुकीचाच असतो. तो डोकं शांत ठेवूनच निर्णय घेतलेला इज बेटर. अगदी खरं आहे की डोकं शांत ठेवून निर्णय घेतला पाहिजे आणि ते डोकं शांत ठेवून निर्णय घेण्याची प्रवृत्ती आपल्यात कधी रुजते जेव्हा तुम्ही पुस्तकांना सोबती करता. जवी पवार आपल्यासोबत आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते चळवळीतले आणि अभ्यासक आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी या सगळ्या चळवळीवरती लिहिलेली आहेत. जवी सर, काय सांगाल की बाबासाहेबांचा वारसा हा एका गोष्टीचा नाही आहे, अनेक गोष्टींचा आहे आणि याच्यातनं बाबासाहेबांची आजच्या दिवशीची आठवण नेमकी कशी येते? बाबासाहेब हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. आजच्या दिवसापुरतं म्हणायचं तर या ठिकाणी हा जो तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तुम्ही, हा जो बाजार आहे हा बाजार पुस्तकांचा बाजार आहे. ज्या बाबासाहेबांनी पुस्तकावर पुत्रवत प्रेम केलं किंवा पुत्रापेक्षा जास्त प्रेम केलं त्या बाबासाहेबांचा हा जो बाजार आहे तो केवळ आपण पुस्तकांचा बाजार पाहतोय. ते बाबासाहेबांनी सांगितलं की समाजानं जो समाज वाचतो तोच वाचतो, जो वाचत नाही तो वाचत नाही. बाबासाहेबांच्या 1956 नंतर फार कमी वेळामध्ये हा समाज वाचायला शिकला आणि तो नुसता वाचायला शिकला नाही तर तो वाचायला शिकल्यामुळे तो स्वतः वाचतोय आणि इतरांना तो वाचवतोय. ही जी वाचवण्याची प्रक्रिया सुरू झाली ती बाबासाहेबांनी केली आणि म्हणून बाबासाहेबांना आपण आजच्या दिवशी किमान सगळ्यांनी बाबासाहेब ग्रंथावर प्रेम करणारे हे बाबासाहेब हे लोकांच्या समोर जावं म्हणून आपण पाहतोय हे सगळं ग्रंथांचं भांडार या ठिकाणी. थोडीशी आत्मस्तुती करायला हरकत नाही की हा जो सगळा प्रकार आहे याचा पुस्तकांच्या बाजाराचा, त्या बाजाराच्या पुस्तकांचा प्रकार हा मी सुरू केला. खरं आहे, हे आम्हाला ज्ञात आहे. रवी सर, तुमच्यामुळे मिळालेली ही सगळी देणगी खरी या लोकांना की या निमित्तानं बाबासाहेबांच्या या साहित्याची, बाबासाहेबांवरती लिहिल्या गेलेल्या साहित्याची चर्चा होते. पण आज बाबासाहेबांना आठवण करायची असेल 60 वर्षांनंतर तर ती कोणत्या मुद्द्याची केली पाहिजे? समाजाने, व्यक्तींनी, नागरिकांनी आणि या देशाच्या राज्यकर्त्यांनी?
बाबासाहेबांनी या देशाला सगळ्यात दिलेली मोठी देणगी म्हणजे लोकशाही आहे आणि ही लोकशाही म्हणजे बाबासाहेबांनी दिलेली जी संविधान आहे, या ज्या संविधानावर आज भारत तर चालतोय, परंतु भारत नेतृत्व करतोय, एक प्रकारचं जगाचं नेतृत्व करतोय ते भारताने दिलेल्या संविधानाचं. आणि या संविधानाचे जे मुख्य आहेत, संविधानाचे त्याला आपण आता म्हणतो शिल्पकार म्हणतो, ते शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यामुळे बाबासाहेबांची आजच्या दिवशी आठवण करणं हे जसं आता मी सांगितल्याप्रमाणे जे आमच्या म्हणजे मी जेव्हा सुरू केलं आम्ही त्यावेळेला आम्हाला 100 रुपयाचा सुद्धा बाजार होत नव्हता आणि आज इथं अक्षरशः कोट्यवधी रुपयाचा बाजाराचं पुस्तकाच्या रूपाने होतो. मी जेव्हा सुरू केलं त्यावेळेला खरोखर 100 रुपये मला मिळत नव्हते, आज ते कोट्यवधी रुपयाचं आहे. हा जसा बाबासाहेबांचा भाग आहे तसंच बाबासाहेबांच्या लोकशाहीचा जो मार्ग आहे अजून देखील लोकांना, त्याला निकोप आपण लोकशाही म्हणतो, ते अजूनही कळले नाही. आणि निकोप लोकशाही कळायची असेल तर बाबासाहेबांचं संविधानच समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं संविधान हा ज्या देशातला सगळ्यात मोठा महाग्रंथ आहे आणि देशातला सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं काय असेल तर बाबासाहेबांनी कार्य केलं आहे, ते या देशातल्या सर्वसामान्य माणसाला लोकशाहीला प्रवृत्त केलं आहे. लोकशाही प्रवण असा हा देश त्या बाबासाहेब निर्माण केला. त्यामुळं जगामध्ये बाबासाहेब ओळखले जातील की ओळखले जात आहेत. बाकी काय जगाचा जो एक प्रकारचे बाबासाहेब जे निर्माण होते ते बाबासाहेबांच्या या संविधानाच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने ही बाबासाहेबांनी लोकशाही घेतली, तथागत गौतम बुद्धाकडून घेतली आणि त्या तथागत गौतम बुद्धाचा हा देश हा उद्या बाबासाहेबांनी दिलेला संविधानाचा देश म्हणून ओळखला जाईल असं वाटतं. माझ्याबरोबर या ठिकाणी आता या ठिकाणी अविनाश डोळस सर आहेत आणि ते माझ्यापेक्षा आणखी तुम्हाला जास्त अगदी खरं की डोळस सरांना मी विचारणारच आहे. डोळस सर, काय सांगाल की बाबासाहेबांची प्रेरणा नेमकी म्हणून आज काय घ्यायची? तरुणाईने नेमकं काय घ्यायचं? सर्वसामान्यांनी नेमकं बाबासाहेबांना आठवत असताना काय घ्यायचं? नाही, बाबासाहेबांचं 2 वैशिष्ट्य आहे. एक म्हणजे लोक चळवळ आहे आणि बाबासाहेबांनी ती लोक चळवळ पॉलिटिकली, सांस्कृतिक सगळ्याच पद्धतीनं केलेले आहे. याचा परिचय सगळ्यांनाच आहे. म्हणून राजकारण, रस्त्यावरचं राजकारण, रस्त्यावरची ताकद आणि परत विधिमंडळाची ताकद ही माहीत आहे पॉलिटिकलची. सर्वात आज जर आपल्याला स्मरण करायचंच असलं बाबासाहेब, तर कुणीही बरोबर नसताना बाबासाहेबांनी ज्या लढाया जिंकलेल्या आहेत त्या इंटेलेक्च्युअल सामर्थ्यावर जिंकल्या. म्हणजे बौद्धिक ताकद ही सर्वात मोठी आहे. म्हणजे त्यांनी वाचलेला पहिला जो अमेरिकेमधला कोलंबियाचा कास्ट इन इंडिया हा जो प्रबंध आहे, याच्यामध्ये भीमराव रामजी आंबेडकर मुंबईहून आलेला एक विद्यार्थी 24-25 वर्षात, याच्यापेक्षा काही नाही. एल्फिस्टन कॉलेजमध्ये सुद्धा बौद्धिक ताकद नाही दिसलेली, एल्फिस्टन हायस्कूलमध्ये नाही, साताऱ्यामध्ये नाही. कुणीतरी एक अस्पृश्य मुलगा सयाजीराव महाराजांच्या स्कॉलरशिपवर कोलंबिया विद्यापीठात आला, हीच ओळख होती भारतात इंटेलेक्च्युअल आंबेडकर म्हणून. म्हणजे बाबासाहेबांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली, ती प्रत्येकाने केली पाहिजे, हा खरा आजचा वारसा आहे. म्हणजे त्यांनी त्या एका निबंधातून, एका प्रबंधातून जगामध्ये नवज्ञान देणारा हा इंटेलेक्च्युअल आहे हे जगानं मान्य केलं. आणि म्हणून बाबासाहेब जे लंडनला आल्यानंतर त्यांना DSCचं जे कुठला प्रबंध करायचा होता त्याच्यामध्ये तो एकमेव असा विद्यार्थी आहे की त्यांनी परत त्यांची परीक्षा नाही घेतली, त्यांनी लगेच त्यांना प्रबंध देण्यासाठीच सांगितलं आणि मग नंतर प्रॉब्लेम ऑफ रुपीज वगैरे आलं. दुसरं असं की जेव्हा घटना समितीमध्ये काँग्रेसनी त्या येऊच नाही अशी व्यवस्था केली होती, म्हणजे कुठल्याही प्रांतानं रिप्रेझेंटेटिव्ह पाठवावा. आपण महाराष्ट्राने म्हणजे मुंबई इलाख्याने जयकरांना पाठवलं होतं, बॅरिस्टर जयकर. आणि बाबासाहेब घटना समितीतच येऊ नये अशी एक पॉलिटिकल व्यूहरचना त्या काळात केली. इंग्रजांनी हात मागे घेतला, त्यांनी मदत नाही केली. अँग्लो इंडियन जे मतदार होते त्यांनी सांगितलं की आम्ही तटस्थ आहोत, आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही. म्हणून सर्वात मोठी अडचण बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये तेव्हा आलेली आहे. आणि 1919 पासून तर आत्तापर्यंत ते त्याच्यासाठीच झगडत होते की जी कॉन्स्टिट्यूशन होईल त्याच्यात मला सहभागी झालं पाहिजे माझ्या समाजासाठी. ते होता येत नव्हतं आणि त्याच्यात मंडलनी पुढाकार घेऊन बंगालमधून ते निवडून आले आणि काँग्रेसला नको होतंय. अगदी खरं आहे की तुम्ही आता रुपीजचा पण मुद्दा काढला आणि त्याच रुपीजबद्दल जरीसर आता सगळं वातावरण सगळं आपण बघतोय झालेलं. पण एक मुद्दा मला फक्त या सगळ्या तरुणांना विचारायचा आहे. स्मारकाचा मुद्दा खूप जोरदार सध्या येतो की स्मारक झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? मला काय होतं त्याच्यावर? मला असं वाटतंय की झालं पाहिजे, कारण त्यामधून बाबासाहेबांचे विचारच पुढे जाणार आहेत. असं नाही की ते फक्त एक ते प्रेक्षणीय स्थळ म्हणून तर नाहीच बनणार,
तिथून बाबासाहेबांचे विचार पसरले जाणारे, एक केंद्रबिंदू बनणारे शिक्षणाचा, असं मला वाटतं. कारण जोपर्यंत माझी माहिती आहे तोपर्यंत तिथे तर खूप छान असं बुक डेपो असणार आहे. पण केवळ आश्वासन देऊन रखडलंय स्मारक असं वाटतं? हो, नक्कीच नक्कीच. आश्वासन तर वर्षानुवर्षाचे होतच आलेले आहेत, देतच आलेले आहेत, पण त्याच्यावर अजून त्याचा ना कुठे पाया पडलेला आहे ना काहीच झालेलं आहे. त्याचा अजून ABCDचा अजूनच काही पत्ता नाही, तर अजून A to Z कधी होणार काय वाटतं? नाही, ते ॲक्च्युली झालंच पाहिजे. कारण आत्ताचं जे हे वातावरण तुम्ही बघता आहात, कालांतराने तिथे म्हणजे आमच्या माहितीनुसार ते मोठी बिल्डिंग टाईप बनणार आहे, स्टॅच्यू टाईप. तिथे लोकांना राहण्याची व्यवस्था केली जाईल. आत्ता इथे बघितलं की कचरा आहे, ते होत आहे. तिथे नसेल, कारण तिथे तेवढी मॅन पॉवर असेल भरपूर. ते होणं गरजेचं आहे. काय वाटतं स्मारकाबद्दल? स्मारक तर व्हायलाच हवं. आणखी त्याचं पायाभरणी काहीच झालेलं नाही आहे, एवढंच मी सांगू शकतो. पायाभरणीच झालं नाही, स्मारक तर व्हायलाच पाहिजे, या सगळ्यांच्या मागण्या आहेत. आणि ज्या प्रकारे आपण बघतो की ही तरुणाई जास्त सगळ्या बाबासाहेबांच्या आठवणीबद्दल बोलते, वारशाबद्दल बोलते. हा जो वारसा आहे, हा वारसा तुम्ही आम्ही सर्वांनी टिकवायचा आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेला दूरदृष्टी ठेवून इतक्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत आणून पोहोचवल्या आहेत आणि बाबासाहेबांनी या गोष्टी पोहोचवल्यानंतर समाजाला एक जगण्याची प्रेरणा दिली, नव्हे जगण्यातला हक्क मिळवून दिला. तो अधिकार टिकवण्याचं काम तुमचं माझं आहे. ही लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम तुमचं माझं आहे. आणि लोकशाहीबरोबर या देशाला प्रगतिशील मार्गावर नेण्यासाठी अधिक सजग बनवणं आणि बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून उत्तम देश घडवणं हे काम तुमचं माझं आहे. त्यामुळे बाबासाहेबांना अभिवादन करून येतच थांबू. फक्त IBN लोक. धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि